करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 2 ऑगस्ट 2026. फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले दिवस तर फार उत्तमच आहे, सामर्थ्याचं आहे. पण आपल्या मनामध्ये प्रथमता प्रश्न, संकष्टी चतुर्थी आज रविवारी. बघा, आज जर पाहायला गेलो तर आज स्मरणाचा दिवस आहे. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते. आज जर पाहायला गेलो तर दिवस सुद्धा रविवार. सामर्थ्याचं आहे, स्मरण करण्याचं आहे. परंतु आपण काय विचार करतो, आज आपला दिवस आहे पण त्यामध्ये सुद्धा आली संकष्टी चतुर्थी. मंगळवारी यायला हवी होती. समर्थ म्हणाले वार कुठलाही असो, दीनबंधू हे ब्रीद आपुले साच तू करी दावी पाऊले मंगलालया विश्व जीवना हे दयानिधे श्री गजानना. समर्थ म्हणाले जर आपण पाहायला गेलो, दीनबंधू हे ब्रीद आपुले, गरिबांचे कैवारी, तुम्ही दिनांचे रक्षण करता. ज्याप्रमाणे तुमचं दर्शन आम्हाला प्राप्त होऊ दे. आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. या पृथ्वी तलावर जन्माला येताच साक्षात प्रत्यक्ष भगवंताची भेट आणि त्यामध्ये भगवंताची उपासना, भगवंताचं दर्शन आपल्याला प्राप्त होत आहे. खरी सामर्थ्य आहे. जीवनाला आधार देणाऱ्या या दयाळू गणेशा, या देहाचा उद्धार कर. का आपण प्रत्यक्षपणे निवेदन ठेवत असतो. ज्या वेळेला आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण देवाकडे काय मागणं करतो, हे परमेश्वरा, हे गणराया, माझ्यावरती आलेलं संकट दूर कर, माझा उद्धार कर. ज्याप्रमाणे आजचा हा श्लोक आपल्यासाठी उत्तम प्रकारे भक्ती आणि शरणागती याचं सुंदर उदाहरण देणारा आहे. कारण का, कारण ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो, ते कार्य करत असताना अखंड आपण बघा प्रत्यक्षपणे निवेदन ठेवत असतो, हे गणराया, या देहाकडून हे कार्य होत आहे, तरी कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. बरोबर की नाही? मंगल कार्य होतं की नाही? दीनबंधू हे ब्रीद आपुले, ब्रीद आपुले साच तू करी दावी पाऊले. मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन होऊ द्या. तुमचे चरण माझ्या डोळ्यांना बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळू दे. माझ्या डोळ्यांमध्ये प्रत्यक्षपणे तुझे चरणच प्राप्त झाले पाहिजे. एवढी अखंड श्रीसेवा दास्य भक्ती आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. मंगलालया विश्व जीवना. तुम्ही सर्व बघा प्रत्यक्षपणे मंगल कार्य करून घेत आहात.
या संपूर्ण विश्वाचे तुम्ही जीवन प्राण आहात. कारण का युगायुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. विश्वाचा मालक आहात तुम्ही. हे दयानिधे श्री गजानन, हे अथांग दया असणाऱ्या श्री गणेशा, माझ्यावर कृपा कर. का भाग द्यावा लागला? कारण ज्या ज्या वेळी संकट आली त्या वेळेला त्या संकटांना प्रत्यक्ष परमेश्वरच बघा आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढलं, आपल्याला मुक्त केलं. ज्याप्रमाणे आपण संकटात सापडलो होतो, संसाराच्या तापाने बघा प्रत्यक्षपणे हा भाजून निघालेला भक्त जेव्हा स्वतःचं दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो, तेव्हा बघा प्रत्यक्षपणे त्या संसारातून मुक्त. कारण का संसार म्हटलं की अनेक अडीअडचणी, संकट ज्याप्रमाणे बघा आपल्याला पाहायला मिळत असतात, त्यातून आपल्याला मुक्तता. कारण प्रपंच आणि परमार्थ तर उत्तमाचा करायचा आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणून संसारातील मोहमाया, सुख संपदा या सर्व नाशिवंत आहे. शाश्वत काहीच नाहीये. आपला देह सुद्धा शाश्वतीचा नाहीये. आज जन्माला आलेला आहे, उद्या तो जाणारच आहे. परंतु शाश्वत काय आहे? अखंड श्रीसेवा, निष्काम दास्य भक्ती. कारण या जगामध्ये जर कोणी बघा प्रत्यक्षात शाश्वतीचा जर पाहायचा असेल तर परमेश्वर आहे. म्हणून ज्याप्रमाणे आजचा हा श्लोक आपल्यासाठी जो प्राप्त करून दिलेला आहे, दीनबंधू हे ब्रीद आपुले. ज्याप्रमाणे आपल्याला देवाचा विसर पडलेला आहे. देवाची आठवण तेव्हाच होते ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपल्यावरती संकट ओढवतात ना, आपल्यावरती अडचणी जेव्हा येतात ना, तेव्हा देवाची आठवण होत असते. तोपर्यंत आपण बघा देवाला पूर्णपणे विसरलेलो असतो. आपल्यामध्ये फक्त एवढंच हवंय, मी देवाचा आणि देव माझा. बरोबर की नाही? आपल्यामध्ये लोभ येतं, अहंकार येतं, मत्सर येतं, क्रोध येतं. हे विषय विकार बघा आतून प्रबळ झालेले आहेत. त्यातून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सुटायचं आहे. मग सोडवणार कोण? याचा जर आपण कधी विचार केला, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मत्सर येतं, क्रोध येतं. का बघा प्रत्यक्षपणे आपला देह क्रोधी असतो. का क्रोधी होतो याचं कारण आपण पाहिलं नाही, याचं कारण आपण समजून घेतलं नाही. पण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो, ज्या वेळेला आपण एखादा राग व्यक्त करतो, तो राग व्यक्त केल्यानंतर संपूर्णपणे बघा आपलं मत्सर, क्रोध, राग झाल्यानंतर आपल्याला नंतर असं वाटतं की या व्यक्तीवर मी बघा क्रोधित व्हायला नको होतं, राग व्यक्त करायला नको होतं. बरोबर की नाही? किती क्षणाचा असतो तो. बरोबर की नाही? म्हणून भाग दाखवलेला आहे. प्रत्येक वेळेला संकट सांगून येत नाही. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण एखाद्या संकटात सापडू आणि परमेश्वर आपल्याला सोडवणार आहे. हेच तर आहे ना. पण आयुष्य म्हटलं की खरंच परमेश्वराचं जर तुझ्या अंतरी स्मरण असेल ना, तर तुझ्या देहाला बघा अजिबात धक्का लागणार नाही. कुठलंही संकट येऊ दे, कारण तो विघ्न हरता आहे.
विघ्न दूर करणार आहे. फक्त एवढंच हवं, ते मात्र विश्वास. आपला विश्वासच बघा डळमळीत झालाय. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आतून वाटतं एखाद्या धबधब्यावर जावं, बरोबर, एखाद्या समुद्रकिनारी जावं. आपल्याला अंदाज नसतो. आपण जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे जातो. घरातले आई वडील बघा प्रत्यक्षात आपल्याला सांगत असतात की बाबांनो, घराबाहेर पडू नका, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस सुद्धा आहे, भरती ओहोटीचा अंदाज आपल्याला कळणार नाहीये, धबधब्याचं बघा प्रत्यक्षपणे असणारा जो पाणी आहे त्याचा सुद्धा अंदाज आपल्याला येणार नाहीये. पण आपण आपल्या जीवाची पर्वा न करता सरळपणे निघून जातो आणि प्रत्यक्षात बघा आपल्या समोर संकट उभं राहतं. मग अशा वेळेला आपल्याला आठवण होते की घरातून बाहेर पडताना मला आई वडील सांगायचे, पण मी ऐकले नाही. भरतीचा अंदाज आला नाही. धबधब्यावर गेलो, बघा तिथे सुद्धा माझा पाय घसरला आणि मी पडलो. पाण्याचा अंदाज आला नाही. मग ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला आपल्याला बघा पूर्वसूचना दिली जाते, परंतु ती पूर्वसूचना आपल्याला कळून येत नाही. आता आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही, पूर्वसूचना ज्या वेळेला येत असते त्यावेळेला आपण अभ्यास करत नाही, आपण आपल्या जीवाची पर्वा करत नाही. अहो, देह जरी बघा नाशिवंत जरी असला तरी मिळालेलं जे आयुष्य आहे ते सार्थकी लावायचं आहे. ज्या भगवंतांनी प्रत्यक्षात आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, त्या परमेश्वरावर सुद्धा आपले विश्वास असणं तेवढं गरजेचं आहे. कारण ज्याने प्रत्यक्षपणे हा देह घडवला त्याला पुन्हा तसं देणं आहे ना. परंतु आपण कुठलाही बघा मनामध्ये काहीही न ठेवता कसंही वागत असतो, याला अर्थ उरत नाही. कारण आयुष्य म्हटलं तर आयुष्य हे चिरत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे यार कुणी आलोटी आनंदाची करावी. आनंद तेव्हाच येईल जेव्हा तुझा देह ईश्वराच्या चरणी असेल. आपला फक्त ईश्वराच्या चरणी तेव्हाच नतमस्तक आपण होतो, ईश्वराचं चिंतन तेव्हाच आपण करतो ज्या ज्या वेळेला संकट उद्भवतात, ज्या ज्या वेळेला अडचणी उभ्या राहतात. बाकीच्या वेळेला काय. म्हणून आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे. रविवार असो, मंगळवार असो, कुठलाही वार असो, मनामध्ये आपल्या संशय नसावा की आजच काही संकष्टी चतुर्थी आली, उद्या यायला हवी होती. बरोबर की नाही. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. बरोबर. म्हणून समर्थ म्हणाले, दीनबंधू हे ब्रीद आपुले, साच तू करी दावी पाऊले, मंगलालया विश्व जीवना, हे दयानिधे श्री गजानना. जय जय रघुवीर समर्थ.